नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज गुरुवार 12/12/24 आज आपण संत्रा, मोसंबी, लिंबू, आंबिया बहार नियोजन व मृग बहार व्यवस्थापन या पिकांवरती सविस्तर मार्गदर्शन देणार आहोत। त्यामध्ये सगळ्यात पहिले जे द्यायचं आहे ते आंबिया बहाराचं, कारण आंबिया बहाराचा आता वेळ जवळ आलेली आहे म्हणून पहिले आपण आंबिया बहार घेतलेला आहे आणि सगळ्यात नंतर मृग बहार। तर आंबिया बहारामध्ये जे काही नियोजन करायचं आहे ते जर मी सांगितल्याप्रमाणे जर आपण निश्चित केले तर आपणास निश्चितच त्याच्यामध्ये बेनिफिट्स मिळतील, फायदा होईल आणि बगीचे आपले फुटायला मदत होईल। या आधी आपल्याला सांगायचं आहे, माझ्या एका स्लाइडमध्ये पुढे आहेच, पण यावर्षी जसं मागच्या वेळेस मी एक लाईव्ह घेतला होता, अनिश्चितता, बहार फुटण्यासाठी अनिश्चितता, तसंच यावेळेचा एक ज्वलंत प्रश्न संत्र्यामध्ये आलेला, मोसंबीमध्ये एवढा नाही आहे आणि लिंबूमध्ये आहे, तो आहे पानगळ। आता ही जी पानगळ होत आहे यावेळेस सातत्याने पाऊस, मुळं चालायला जागा मिळाली नाही, मुळं आहेत तिथे थांबलेली आहेत, मुळं काळी पडलेली आहेत, त्याच्यामुळे अन्नरस्ती ओढत नाहीत आणि ती आता त्याच्यामुळे आता पानगळ होत आहे। मग याकरता आपल्याला काय केलं पाहिजे ते तुम्हाला पुढे मी सविस्तर सांगतोय, पण तो ज्वलंत प्रश्न आहे। असाच ज्वलंत प्रश्न मागच्या वर्षी आला होता की बागा फुटतील की नाही फुटतील, कारण मागच्या वेळेस सुद्धा असाच पाऊस, गारपीट झाली होती आणि त्यावेळेस मी एक इंडिकेशन देऊन टाकलं होतं की पुढच्या वर्षी तुम्हाला फायटोप्थोरा आणि क्लोरोट्रायटिकम या दोन्ही बुरशींना पुढे जावं लागेल, सामोरे जावं लागेल, कारण त्याचे जे जीवाणू पुढे ऍक्टिव्ह व्हायचे त्यांना थोडासा वेळ आधी मिळाला, त्याच्यामुळे ते आधी झालेत आणि जास्त प्रमाणात झाले, जमीन थंड खूप राहिली होती। तसंच यावर्षी आता या मुळा जर तुम्हाला ऍक्टिव्ह करायचे असतील त्याकरता जे काही नियोजन मी सांगितलं जाईल त्या नियोजनप्रमाणे तुम्ही कामं करावीत अशी माझी इच्छा आहे। आता आंबिया बहाराच्या बाबतीत सध्याच्या परिस्थितीमध्ये जे आंबिया बहाराची झाडं आहेत ती सध्या तानावरती सोडलेली आहेत बरेचशा लोकांनी, काही लोकांची तर अजूनही आंबिया बहाराची संत्र सुद्धा तुटायची आहेत। त्याच्यामुळे काय होतंय, आता जेवढे तुम्ही लेट संत्र तोडणार तेवढा तुमच्या बगीच्याला ताण कमी मिळणार, मग काहीतरी संजीवक वापरा, हे वापरा म्हणून आपण बागा फोडायला लागू। आणि ज्यांच्या माझं असं मत आहे की बहार फोडण्याच्या 2 महिने आधी किंवा 2.5 महिने आधी बागा आपल्या खाली झालेल्या पाहिजे, मग ते आंबियाच्या असो व मृगाच्या असो। त्यामध्ये काय होतं, झाडांना विश्रांती मिळते, झाडं आपल्याला परत पूर्ववत पदावर यायला लागतात आणि थोडी त्यांची कास्तकारी करून आणि हे करून आपण त्या बगीच्याला परत आपल्या माल देण्याच्या करता तयारीत ठेवतो। आता आंबिया बहाराची फळं काढणी जवळपास झालेली आहे, काही ठिकाणी चालू पण आहे, 4-5 दिवस झाले। आता 1-3 दिवसापूर्वी फोन आला, साहेब आता आंबिया बहार तोडलेला आहे, म्हटलं खूप आनंद आहे। मुळात आंबिया बहार हा ऑक्टोबरमध्ये तुटायला पाहिजे। यावर्षी थोडंसं परिस्थिती वेगळी होती, कारण दर नसल्यामुळे शेतकऱ्यांनी लांबपर्यंत ठेवलेल्या व्यापारी सुद्धा यायला तयार नव्हते, पण आंबिया बहाराचं फळ तोडणी झाल्यानंतर त्याची मशागत केली पाहिजे, ताण तोडणे कामगिरी वगैरे सगळी करायची, सल वगैरे जी असेल ते सगळी काढून घ्या आणि मशागत करताना खालची मुळं, मोठी मुळं जी आहेत, जारव्याची मुळं तर तुटतातच, पण मोठी मुळांना धक्का लागायला नको, कारण त्याच्यामधून फायटोप्थोराचे जीवाणू आतमध्ये घुसतात। आता बोर्डो पेस्ट लावायची सुद्धा तुम्हाला तयारी करायला पाहिजे। बोर्डो पेस्ट लावायसाठी मी दरवेळेस लाईव्ह मध्ये सांगतो 3, 6, 9, 12 तिसऱ्या महिन्यात आपण लावू शकत नाही कारण उन्हाळा असतो, पण 6वा महिना, 9वा महिना आणि 12वा महिना म्हणजे आताचा, या महिन्यामध्ये झाडांना बोर्डो पेस्ट ही लावल्याच गेली पाहिजे। आता बोर्डो पेस्ट कशी लावायची ते सुद्धा तुम्हाला पुढे सांगतो। आता ज्या दिवशी तुम्ही बाग तानावर सोडाल त्यावेळेस हे जे सांगितलेली फवारणी आहे 05234 अधिक झिंक अधिक प्रोपिको, हे फवारणी तुम्हाला मारायची आहे। याचं मूळ कारण काय आहे, झिंक 05234 नी जी डोळा आहे, ज्या काडीतला गर्भ आहे त्याला पक्का ठेवणे, झिंकचं काम आहे कन्व्हर्शन करणे आणि प्रोपिकोचं काम आहे त्या नवतीला बळकट करणे।
ही फवारणी 2 फवारण्या जर केल्या तर बगीचा फुटायला तसा त्रास जात नाही। यानंतर जर सध्या तुम्हाला जर प्रॉब्लेम येत असतील तर पहिलं पाणी ज्या दिवशी सुरू कराल, ताण बसला नसेल बगीच्याला, ताण बसणं म्हणजे काय, पानं जी आहे ती निमुळती झाली पाहिजे। पानगळ म्हणजे ताण नाही, पानं निमुळती झाली पाहिजे तो ताण। जर तो ताण कमी बसला असेल तर तुम्ही पेक्लॅबुट्राझॉल एकरी 300 ते 350 मिलीचा स्प्रे घेऊ शकता, पाणी दिल्याबरोबर, पहिलं पाणी दिल्याबरोबर किंवा पहिलं पाणी द्यायच्या अगोदर। पण पेक्लॅबुट्राझॉल जर वापरायचं असेल तर तुम्हाला जे काही डोजेस सांगितले जातील ते डोजेस तुम्हाला 1.5 पटीने वाढवावे लागतील, कारण झाड जर टिकवायचं असेल तर तुम्हाला त्याला अन्नद्रव्य हे खूप दिल्या गेलं पाहिजे। तर आता याच्यामध्ये बोर्डो पेस्ट लावायचे। बोर्डो पेस्ट कशी करायची मी दिलेले आहे, जून, सप्टेंबर, डिसेंबर या महिन्यात बोर्डो पेस्ट करणं अनिवार्य आहे। त्याच्यामध्ये सोपं आहे, मोरसूद 1 किलो अधिक कळीचा चुना 1 किलो 10 लिटर पाणी आणि याच्यामध्ये पांडा सुपर नावाचं एक कीटकनाशक घ्यायचं, जेणेकरून खोडाला कुठे कीड वगैरे लागली असेल ती त्याची होऊन जाईल। कॉपरमुळे तुम्हाला झाडामध्ये जी कमतरता असते ती भरून काढते। त्यानंतर फायटोप्थोराच्या जीवाणूचं नियंत्रण केले जाते आणि आजच्या परिस्थितीमध्ये जे पानगळ आहे त्याचं सुद्धा काही अंशी काम ही बोर्डो पेस्ट इथे करू शकते, म्हणून बोर्डो पेस्ट या महिन्यात लावणं खूप गरजेचं आहे। त्यानंतर खत आणि व्यवस्थापन, बाग तोडण्याचे 1 महिना अगोदर एकरी 200 किलो सुपर फॉस्फेट अधिक शेणखत पूर्ण बागेत पसरून द्यायला पाहिजे। 21 डिसेंबर ते जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पाणी सोडल्याच गेलं पाहिजे। काही ठिकाणी पाणी आधी सोडायचं, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात बागा फोडल्या गेल्या पाहिजे। पाणी हलक्यास, पहिलं पाणी हे हलकं पाहिजे आणि दुसरं पाणी 10 ते 15 दिवसांनी व्यवस्थित द्यायला पाहिजे। त्याच्यानंतर फवारणीचं नियोजन करायचे आणि पुढचे जे पाण्याचं व्यवस्थापन राहील तुमचं ते तुमच्या जमिनीच्या मगदुरानुसार, बगीच्याच्या परिस्थितीनुसार तुम्हाला नियोजन ठेवावं लागेल। 12 ते 15 दिवस किंवा 15 ते 20 दिवस। ज्यांच्याकडे ठिबक आहे त्यांनी ठिबक 2 दिवसाआड 3 ते 4 तास चालवून ठिबकचं पाणी देऊ शकता। याच्यामध्ये खताचं जे व्यवस्थापन पुढे तुम्हाला सांगतोय ते खत व्यवस्थापन तुम्हाला आधी सांगितलेलं आहे, सुपर फॉस्फेट आणि शेणखत तुम्ही टाका। पुढचं जे खत व्यवस्थापन आहे, पहिलं पाणी दिल्यानंतर दुसरं पाणी द्यायच्या अगोदर झाडाच्या चारी बाजूनी 12 वाजताची सावली जी असेल त्या सावलीच्या सानिध्यात खतं पडल्या गेली पाहिजे आणि त्याच्यानंतर पाणी दिलं गेलं पाहिजे। तुम्ही जर काही ठिकाणी आधी खतं टाकतात त्याचे दुष्परिणाम सुद्धा लोकांना दिसून आलेत, या वर्षी दिसून आलेत, मागच्या वर्षी दिसून आले। आधी जर खत टाकलं आणि पाणी दिलं तर बगीचे वेळ पडल्यास नवतीमध्ये जाऊ शकतात, फुटू शकत नाहीत, कारण तिथला नायट्रोजन हा लवकर ऍक्टिव्ह होतो। म्हणून खतं ही दुसऱ्या पाण्याच्या, ज्या दिवशी पाणी द्याल त्याच्या आदल्या दिवशी 1-2 दिवस आधी तुम्हाला टाकल्या गेली पाहिजे। तर खतं कुठली दिल्या गेली पाहिजे, मी इथे तुम्हाला 3 पर्याय दिलेले आहेत। पर्याय 1 मध्ये 10-26-26 अधिक युरिया अधिक पोटॅश 1.5 किलो किंवा 2 किलो अधिक 200 ग्रॅम अधिक 500 ग्रॅम हा प्रति झाडाचा डोस आहे। दुसरा पर्याय आहे 9-24-24 किंवा 8-21-21 अधिक युरिया अधिक पोटॅश 1.5 ते 2 किलो 200 ग्रॅम आणि 500 ग्रॅम। त्याच्यानंतर तिसऱ्या पर्यायामध्ये जिथे पोटॅश नाही आहे, जिथे पोटॅश नाही आहे तिथे सल्फर आहे, याच्यामध्ये 20-20-013 24-24-08 किंवा महाधनचं एक 24-24-0 प्लेन आलेलं आहे ते खत घ्या। त्याच्यामध्ये युरिया अधिक पोटॅश टाका, प्रमाण इथे दिलेलं आहे 1.5 किलो अधिक 200 ग्रॅम अधिक 1 किलो 1.5 किलो ते 2 किलो याप्रमाणे टाकलं गेलं पाहिजे। यामध्ये हे टाकताना सोबत तुम्हाला प्रति झाड 100 ग्रॅम रायझर हे दिल्याच गेलं पाहिजे। रायझर जी 100 ग्रॅम प्रति झाड द्या, कारण रायझर जी दिल्यामुळे झाडाची जी मुळं आहेत, पांढरी मूळ जी आहे ती वाढायला लागते, फुटायला लागते आणि ती जर पांढरी मूळ वाढली तर काय होईल, खत ओढायला मदत होईल आणि दिलेलं खत पूर्णपणे लागू पडेल। आता वरील दोन्ही डोस देताना तुम्हाला हे डोस द्यायचे जेव्हा असेल याच्यामध्ये दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर करणं गरजेचं आहे। तो कसा आहे, मॅग्नेशियम सल्फेट, झिंक सल्फेट, फेरस, बुशबोर आणि सल्फर जिथे तुम्ही 20-20-013 दिलं असेल
किंवा 24-24-08 दिलं असेल तिथे सल्फर घ्यायचं काम नाही, पण बाकीच्या ठिकाणी तुम्हाला सल्फर घेणं गरजेचं आहे. त्याचाही प्रतिसाद डोस आहे तो 100 ग्रॅम. फक्त बुशबोर्ड जे आहे ते 50 ग्रॅम आणि सल्फर जे आहे WD सल्फा बूस्ट 30 ग्रॅम. याप्रमाणे याच्याबरोबरच तुम्ही दुय्यम अन्नद्रव्य सुद्धा दिल्या गेली पाहिजे. किंवा पहिलं पाणी झालं, दुसरं पाणी झालं, त्याच्या तिसऱ्या पाणी देण्याच्या मधात जरी तुम्ही दुय्यम अन्नद्रव्य दिली तरी चालतात. त्यानंतर दुय्यम अन्नद्रव्याचे फायदे काय? फळाची झाडाची वाढ, विकसित झाड होणं, अन्नद्रव्याची कमतरता भरून काढणं. त्याच्यानंतर या अन्नद्रव्याचा वापर आपल्याला दर 2 महिन्यांनी केला गेल्यास तुम्हाला झाडाची ताकद, फळाचा आकार, गोडी, रंग या तिन्ही गोष्टीचा याच्यामध्ये विकास होतो. याच्यामध्ये जैविक खत आणि बुरशीनाशकाचा वापर करणं खूप गरजेचं आहे. मी वारंवार सांगतो, काल सुद्धा माझ्याकडे काही विदर्भातली मंडळी, शेतकरी मंडळी, संत्र्यातली वरुड भागातली आली होती. जवळपास 9 ते 10 शेतकरी आले होते. त्यांना सांगितलं मी की तुम्ही रासायनिक खतावरती अवलंबून जास्त राहू नका. तुम्ही जैविक खताचा, जैविक कीटकनाशकाचा आणि जैविक बुरशीनाशकाचा वापर तुम्ही करा. बघ म्हणे साहेब त्यांनी असं होतं. मी त्यांना भरपूर वेळ, जवळपास माझ्यासोबत ती 2 तास बसली होती. 2 तास आमची ती चर्चा चालू होती. त्यांना त्याचं महत्त्व पटवून दिलेलं आहे. महत्त्व पटवून दिल्यानंतर त्यांनी त्या गोष्टीला थोडासा दुजोरा दिलेला आहे. आता ते कितपत ते करतात म्हणजे त्यातले निश्चित 1-2-3 शेतकरी ते करणार आहे. या व्यतिरिक्त मी त्यांना हिरवळीचं खताच्या बाबतीत महत्त्व पटवून दिलेलं आहे. हिरवळीचं खत म्हणजे कोणतं? तुम्हाला बोरू एकरी 40 ते 50 किलो बगीच्यात 2दा जर टाकला वर्षातून, एकदा आता आणि एकदा जून-जुलैमध्ये, हा जर तुम्ही सतत 2 ते 3 वर्ष टाकला तर जमिनीचा जो कर्ब आणि नत्राची जी पातळी आहे ती वाढते. आणि ती पातळी वाढली की तुमची जमीन सशक्त होते. आणि जमीन सशक्त झाली तर निश्चितच झाड सुद्धा तुमचं चांगल्या प्रकारे राहू शकतं. तुम्हाला वेळ पडल्यास खताच्या मात्रा सुद्धा कमी करू शकता. बोरूमध्ये काय आहे? बोरूमध्ये नत्राचं स्थिरीकरण, तणाचा बंदोबस्त आणि काही अंश प्रमाणामध्ये बुरशीचा बंदोबस्त करण्याची ताकद ही बोरूमध्ये आहे. ती वापरा. त्यानंतर तुम्हाला जैविक मध्ये वापरायचं असेल तर ट्रायकोबूस्ट DX 1 किलो अधिक सुडोबूस्ट DX 1 किलो, त्यामध्ये NPK बूस्ट DX 1 किलो. जे पहिलं खत दिल्यानंतर त्याच्या 10 ते 12 दिवसांनी तुम्हाला ह्या गोष्टी वापरायच्या आहेत. आणि बागेत जशी तुम्हाला फूट दिसू लागेल, मग तिला ताकद द्यायची असेल तर तुम्ही फॉस्फेट आणि पोटॅश टाकलेले आहे. मग त्याला जर अपटेक करून घ्यायचं असेल तर P बूस्ट DX अर्धा किलो अधिक K लीफ DX अर्धा किलो हे तुम्ही जर झाडाला दिलं तर जमिनीमधलं जे अन्नद्रव्य पडलेले असतात NPKचे ते पूर्णपणे उचलण्याचं काम ही जैविक खतं करतात. आणि यांनी या व्यतिरिक्त या जैविक खताचं जर प्रमाण जर व्यवस्थित राहिलं तर हे बुरशीला सुद्धा अटकाव करतात. त्यामुळे तुम्हाला जैविक खतं ही वापरल्या गेली पाहिजे. मी आवर्जून सांगेल, जैविक बुरशीनाशक, जैविक खतं वापरा. त्यानंतर कीटकनाशकामध्ये जैविक कीटकनाशक वापरा. ज्या वेळेस पूर्णपणे फूल उमललेलं असतं, मधमाशा चालू असतात, अशा वेळेस तुम्ही रासायनिक कीटकनाशक वापरू शकत नाही. मग अशा वेळेस तुम्ही जैविक कीटकनाशकामध्ये बॅसियाना बिव्हेरिया अधिक मेटारायझम याचा जरी फवारा घेतला किंवा एकटं बॅसियाना बिव्हेरिया घेतलं तरी तुम्हाला तिथे असलेल्या किडीला बंदोबस्त मिळू शकतो. हा झाला जैविक खताचा आणि बुरशीनाशकाचा वापर. बुरशीनाशकामध्ये ट्रायकोबूस्ट DX आणि सुडोबूस्ट दर महिन्याला तुम्ही बगीचाला वापरल्याच गेलं पाहिजे. याच्यामुळे तुम्हाला फायदे वापरल्यानंतर कळतील. तसे सांगतो, तुम्हाला फायटोप्थोराचा कंट्रोल मिळेल आणि बगीच्यातली झाडांची पालवी वाढलेली सापडेल, बगीचा सशक्त वाढलेला झालेला सापडेल आणि तुम्हाला झाडामध्ये जीव चांगल्या प्रकारे आलेला हे दिसेल. ट्रायकोबूस्ट आणि सुडोबूस्ट तुम्ही दर महिन्यातून एकदा वापरल्या गेलं पाहिजे. आता आंब्या बहारामध्ये पहिली कीड येते म्हणजे सायट्रसिला. त्यानंतर थ्रिप्स आणि कोळी ह्या वर्षातून 2 ते 3दा येतात. ते आता या जानेवारी-फेब्रुवारी मध्ये आहे, नंतर ऑगस्ट-सप्टेंबर, नंतर आपला जुलै-ऑगस्ट, नंतर ऑक्टोबरच्या त्या पिरियडमध्ये. तर कोळीमुळे
काही ठिकाणी त्याला मगरी लागलेली म्हणतात, काही ठिकाणी मंगू म्हटलं जातं, काही ठिकाणी त्याला वेगळा शब्द आहे. झाडावरती पिवळे पिवळे फळावरती डाग पडतात, पानावरती डाग पडतात आणि काही वेळा कालांतराने फळाची साल ही काळपट होते. ते आहे कोळीचा अटॅक, थ्रिप्सचा अटॅक. फळावरती पूर्णपणे वरची साल त्यांनी कुरतडलेली असते आणि हिरवेपणा जर गेला तर फळामध्ये तुम्हाला गुणवत्ता सापडत नाही. लिप मायनर हा सगळ्यात मोठा धोकादायक नवीन पालवीवर येणारी कीड आहे. ही पूर्णपणे नवीन पालवीला संपवते. कोळशीची माशी सुद्धा आता या वेळेस आणि एक दुसरी जुलै ऑगस्ट मध्ये येते. काळा मावा हा नवीन नवतीवरती येतो. आता सायट्रसिला, लोक याला काय म्हणतात साहेब, साखरेला, कारण याची विष्ठा जी आहे ती साखरेसारखी आहे. मग याला काय केलं पाहिजे? रियान्स अधिक सरेंडर सगळ्यात चांगली जोडी आहे, याला तुम्ही वापरा. रावडी अधिक व्हीसल्फ अधिक बेस्ट स्टिकर हे करा. फक्त मी तुम्हाला आवर्जून सांगेल, प्लेन्स जे सायपरमेथ्रिन आलेले आहेत प्लेन ते वापरू नका. त्यामध्ये बरेचसे आहेत, म्हणजे इव्हन लॅम्बडासायलोथ्रिन आहे, त्यानंतर मिओथ्रिन आहे, जे ज्याच्यामध्ये 100% सायपरमेथ्रिनचा घटक आहे. असे कीटकनाशक बगीच्यावरती न वापरलेले बरे, कारण याचे दुष्परिणाम ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वापर झालेला आहे त्या ठिकाणी दिसून पडलेले आहेत. ते पडलेले आहे म्हणजे एकच आहे की झाडाची साल किंवा नवीन नवती जी आहे ती बेकार होते आणि ती झाडं तिथे सलाटायला लागतात. त्याचं सलणं तुम्हाला सलाटणं वेगळं दिसते आणि रोगाचं सलाटणं हे वेगळं दिसते. म्हणून जी सांगितलेली औषधं आहेत ती रियान्स अधिक सरेंडर किंवा रावडी ही किडीसाठी आहेत. बुरशीच्या हिशोबाने व्हीसेल्फ, टोबिकोनाझोल प्लस सल्फर हे घ्या आणि स्टिकर गरजेचं आहे झाडांवरती. त्यानंतर नागळी, याच्यासाठी सरेंडर किंवा ॲबामॅक्टिन हे 200 मिली आणि सरेंडर 300 मिली 200 लिटर पाण्यात घेऊन हे या किडीचा बंदोबस्त करण्याकरता तुम्हाला सकाळी 10च्या आत फवारणी करणं गरजेचे आहे. कारण ही जी माशी आहे ही माशीचं स्थिरीकरण जे राहते ते सकाळी 10 पर्यंत, नंतर ती इकडे तिकडे पसरते, त्यामुळे तुम्हाला ती कंट्रोल आटोक्यात मिळत नाही. आणि ही माशी एका ठिकाणी आपलं अंड सोडते आणि ती खात जाऊन इथून तिचा कोश खाली पडतो आणि परत तिचं पुनर्जीवन होते. त्याच्यानंतर फुलकिडा थ्रिप्स हा कोवळ्या पानावरती येतो. आता याच्यामध्ये सुद्धा फळावरती कसा येतो हे तुम्हाला पुढच्या एका मृग बहाराच्या याच्यात दाखवतोय, पण आजच्या आपल्या याला हा आंब्या बहारामध्ये हा पानावरती जास्त प्रमाणात येतो. कोळशी जेव्हा ती प्रौढ माशी जी असते ती अशी गोलाकार भागात अंडी टाकते, ह्या निम्फल स्टेज म्हणतो आपण. त्यानंतर ती वरती आपल्याला कवच करून घेते आणि आतमध्ये तिचं कार्य चालू आहे. ती अन्नरस सोडते आणि चिकटपणा खाली जातो आणि त्या चिकटपणावरती हवेतील बुरशी आणि काही जमिनीवरच्या उडालेल्या बुरशी पडतात आणि तिथे काळ्या रंगाची कोळशी तयार होते. पण कोळशी ही काळ्या माशीपासून होते. म्हणजे आपल्याला जर आधी माशीला मारल्या गेलं तर पुढचा कोळशीचा प्रादुर्भाव टळतो. त्याच्याकरता काय आहे, रियान्स अधिक सरेंडर. रियान्स आणि सरेंडर हे बगीच्याकरता खूप चांगलं एक कॉम्बिनेशन आहे. हे कॉम्बिनेशन तुम्ही एक फवारणी जर वापरलं तर तुम्हाला बगीचे किडीपासून निश्चितच दूर ठेवतील. किंवा पांडा सुपर 400 मिली अधिक ब्रिगेड बी 1 किलो, स्टिकर 70 मिली हे 200 लिटर पाण्याकरता प्रमाणे, याच्याप्रमाणे तुम्ही कोळशीचं नियंत्रण करू शकता. त्यानंतर कोळीचं तुम्हाला प्रादुर्भाव मग सांगितलेला आहे. सगळ्यात चांगला या पिरियडमध्ये सल्फा बूस्ट. फक्त सल्फा बूस्ट म्हणजे पाण्यात विरघळणारं 100% गंधक WDG. हे फक्त 35 डिग्री टेम्परेचर गेलं त्यावेळेस तुम्ही याचा वापर कमी करा. करायचा असेल तर डोस निम्मे करा, काही होणार नाही, आणि सायंकाळचं मारा. मग बाकीचं तुम्हाला डायकोफाल आहे, ओमाइट आहे, मॅजिस्टर आहे आणि जैविक नियंत्रणामध्ये जायचं असेल तर वर्टिसिलियम आहे. कसे फळ होतात तुम्हाला दाखवते बघा. याने खाल्लेलं फळ आहे, या कोळी आहेत, त्यानंतर असा काळा रंग येतो. ह्या तुम्हाला उघड्या डोळ्यांनी लवकर दिसत नाहीत. त्यानंतर मावा हा जिथे जर कोळी फूट खूप असेल तिथे मावा येतो. माव्यासाठी रियान्स, रेज, डिझायर अधिक बॅसियाना बिवेरिया घेतलं तर तुम्हाला कंट्रोल चांगला मिळतो. आता
बागेला ॲट ए ग्लान्स तुम्हाला मी प्रत्येक किडीप्रमाणे औषधं सांगितलेली आहेत, किडीचा प्रादुर्भाव कसा होतो, त्यांनी डॅमेज कसं होतं हे दाखवलेलं आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, ॲट ए ग्लान्स एकदा आपल्याला फवारणी घ्यायची आहे सर. ताण तोडल्यानंतर 10 ते 12 दिवसांनी जेव्हा कणी निघायला लागते किंवा डोळ्यातून पालवी निघायला लागते, अशा पिरियडमध्ये तुम्हाला फवारणी घेणं गरजेची आहे. कारण ती नवीन निघाल्याबरोबर किडीचा तिथे प्रादुर्भाव होतो. त्याच्याकरता रावडी 200 मिली किंवा सरेंडर 300 मिली अधिक रियान 200 मिली अधिक त्याच्यामध्ये बुरशीनाशक पिक्सल किंवा व्हिसल आणि फूट बाहेर काढण्यासाठी झेप 100 मिली याप्रमाणे जर तुम्ही फवारणी केली तर तुम्ही पहिल्या किडीपासून वाचू शकाल. दुसरी फवारणी पहिल्या फवारणीनंतर 10 ते 12 दिवसांनी ही कळीमध्ये असेल. ही यावेळेस बाग कळीमध्ये असेल. कळीमध्ये असताना तुम्हाला डिझायर अधिक पांडा सुपर इथे फ्युमिगेशन ऍक्शनचे औषध देतो, अधिक सल्फाबुस्ट अधिक टॉपअप 200 मिली आणि बेस्टिकर. त्यानंतर जेव्हा बाग पूर्णपणे फुलात येते, मधमाशांचं परागीकरण चालू असते, अशा परिस्थितीमध्ये कुठल्याही रासायनिक कीटकनाशकाची फवारणी घेऊ नका. कारण परागीकरण जर व्यवस्थित झालं नाही तर फ्रूट सेटिंग चांगलं होणार नाही. फ्रूट सेटिंग चांगलं झालं नाही तर तुम्हाला माल कमी दिसेल, वेळ पडली तर गळण सुद्धा दिसेल. त्या पिरियडमध्ये जर आपल्याला वापरायचं असेल तर बॅसियाना बिवेरिया मध्ये ब्रिगेड बी नावाचं एक कंपाऊंड चांगलं येते, ते तुम्ही वापरू शकता. ते मधमाशांना हानिकारक नाही. आता बाग तुम्हाला सशक्त ठेवायची आहे. बाग तर फुटलेली आहे पण हिला व्यवस्थित सशक्त ठेवायचं आहे. सशक्त ठेवायचं असेल तर काय, जैविक खताचा वापर दर 1.5 ते 2 महिन्यातून एकदा. त्याच्यानंतर तो तुम्ही खतातून द्या, ड्रेंचिंग मधून द्या, आळवणी करा, कसे करा. त्याच्याबरोबरच जर वापरता आलं किंवा त्याच्या 4-5 दिवसाच्या मागे पुढे वापरता आलं तर ही जी आळवणी सांगतोय मी तुम्हाला, ह्याच्यावरती माझा खूप जोर आहे. माझी ही आळवणी तुम्हाला प्रत्येक लाईव्ह मध्ये सापडेल आणि वेळ पडली तर बऱ्याचशा पिकांमध्ये सापडेल. त्याच्यामध्ये रियान्स 300 मिली 300 ते 400 घेऊ शकता. टॉपअप 1 लिटर. इथे टॉपअप तुम्ही झाडाची वय जास्त असेल तर 1.5 लिटर करू शकता. सल्फाबुस्ट 1 ते 2 किलो आणि रायझर 2 लिटर हे प्रति एकर सोडायचं आहे. आता इथे रियान्सचा काय फायदा होतो, रियान्सचा फायदा एक आहे, जमिनीत जी काही असेल ती कीड आणि झाडाची मुळाला बळकटी देणं. जी काही मुळं फुटणार रायझरनी त्या मुळाला बळकटी द्यायचं काम आहे रायझरचं, रियान्सचं. आणि सल्फाबुस्टचं काम आहे चयापचय क्रिया वाढवणे आणि टॉपअपचं काम आहे अमिनो ऍसिड जेवढे मुळातून जातील वरती तेवढं झाडामध्ये तुम्हाला प्रफुल्लितपणा दिसेल, झाडं सशक्त. हे ड्रेंचिंग केल्यानंतर आधीचे झाडं बघायचे आणि ड्रेंचिंग केल्यानंतरच बघायचे झाडं तुम्हाला निश्चितच तुमच्या पिकांमध्ये खूप चांगलं, म्हणजे तुमच्या डोळ्याचे पारणे फिटतील एवढे चांगली झाडं दिसू शकतील. त्यानंतर संजीवकाचा वापर. टॉपअप तुम्हाला नैसर्गिक ताण सहन करण्याकरता संजीवक वापरले जाते, त्याला टॉपअप आहे. नवतीची जर चांगली वाढ पाहिजे असेल, आता नवतीची वाढ ही आंबिया करता तुम्हाला कधी पाहिजे, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये जी नवती फुटते त्यावेळेस तुम्हाला रिफ्रेश जर तिथे फवारणी घेतली तर तुम्हाला ती नवती चांगली मिळेल आणि त्या नवतीवरच तुमचा बगीचा फुटेल. आणि मृगावाल्यांना आता जी जानेवारीमध्ये नवती फुटेल बगीचाला, ह्या नवतीला आणि याच्यानंतर परत एक नवती फुटेल, त्या नवतीला जर तुम्हाला सशक्त ठेवायचं असेल, वाढवायची असेल तर तुम्हाला रिफ्रेश मारलं गेलं पाहिजे. कारण त्याच्यातच तुमचा पुढचा गर्भ आहे. परिस्पर्श जे आहे हे महाराष्ट्र ग्रेड 2चं चांगल्या उच्च प्रतीचं मायक्रोन्यूट्रिएंट्स आहे. सूक्ष्म अन्नद्रव्याची भरून झेप, कळी आणि फुल वाढवण्याकरता तुम्हाला सांगितलं रायबा. जर तुम्हाला कन्व्हर्शन पाहिजे असेल, कळीतून लवकर फुलामध्ये आणि फुलाचं रूपांतर फळामध्ये आणि गळ थांबवायची असेल तर तुम्हाला रायबा वापरला पाहिजे. आणि भरारी सुद्धा फळाची गळ आणि फळाचा आकार वाढवण्याकरता होते. याच्याकरता या संजीवकाचा वापर तुम्हाला तिथे केला गेला पाहिजे. रोग नियंत्रणामध्ये 3 रोग महत्वाचे आहेत. कोळशी, फायटोप्तरा डिंक्या, फळगळ सलाटणे, याला आपण क्लोरोट्रॅटिकम नावाची बुरशी असं म्हणतोय. आता कोळशी कशी येते, मग सांगितलं तुम्हाला, त्या माशांचा विष्ठा
याच्यावर पानावरती फळावरती पडली, मग हवेतली बुरशी आणि जमिनीवरच्या बुरशी येऊन तिथे तो काळपटपणा येतो आणि तो तिथे राहतो. हा जर नुकताच सुरुवात झाला असेल तर तुम्हाला ह्या फवारण्या घ्यायला काही हरकत नाही. आता इथे काय होतं, फळं जर असतील तर व्यापारी नाही या कशाला घेऊन राहिले तुम्ही, फळावरती डाग पडतात, फळं काही होणार नाही, बिंदास मारा. जर जास्त प्रमाणात असेल तर काय करायचंय, 200 लिटर पाण्यामध्ये स्टार्च पावडर बाजारात विकत मिळते, स्टार्च पावडर आणा, ती टाका आणि ती फवारणी करा. ही जी जेवढा काळपटपणा आहे याच्या खिपल्या पडतील 10 दिवसांनी आणि त्याच्यानंतर पानं हिरवी होतील, त्याच्यानंतर ही फवारणी करा. फायटोप्थोराचं नियंत्रण कसं करायला गेलं पाहिजे. फायटोप्थोराच्या नियंत्रणामध्ये हा जमिनीतून पसरणारा रोग असल्या कारणाने याला नियंत्रण करणे थोडंसं कठीण आहे. हा सुरुवातीला दिसत नाही, जसं जसं झाड वयात येते तसं तसं दिसतं. आणि रोपांची निवड, काल मी त्यांच्या ते सांगितलं की म्हटलं बा तुमच्याकडची रोपं एकदम बेकार आहेत, म्हणजे साहेब काही सांगू नका तुम्ही. रोपांची निवड, प्रतिकारक्षम खुंटाची निवड हे करणं गरजेचं आहे. ते फक्त समोरच्याकडनं घेताना तुम्हाला विश्वासाने घ्यायची आहेत. आणि मगाशी बोललो, बागेमध्ये दरवर्षी हिरवळीचं खत बोरू तुम्ही टाकल्या गेला पाहिजे, तुमची बाग सशक्त राहील. आता फायटोप्थोरा तुम्ही आता लोकांनी आता सुरुवात झाली, डिंक व्हायला सुरुवात झाली. डिंक कसा वाहतो, जिथे झाडातून वरतून आलं आणि जिथे स्किन तुमची झाडाची साल जिथे कमजोर असेल तिथून तो डिंक बाहेर निघतो. आणि हे इतकं नाजूक होतं, तुम्ही याला नखाने जरी खरडलं तरी हे डिंक तुम्हाला खरडू देत आणि ते वास घाण येतो. मग याच्याकरता काय केलं पाहिजे, ट्रायकोबूस्ट DX 100 ग्रॅम अधिक सुडोबूस्ट 100 ग्रॅम याची 1 किलो गाईच्या शेणामध्ये जाऊन याची पेस्ट तयार करायची. हा डिंक खरडून काढायचा आणि तिथे ही पेस्ट लावायची आणि त्याला सुती कपड्यांनी बांधून घ्यायचं. हे जर तुम्ही केलं तर हा डिंक इथून वाहणं कमी होईल. आणि जैविक वापरलं तर हे जैविक मधले जे फंगस खाणाऱ्या ज्या बॅक्टेरिया आहेत त्या बॅक्टेरिया आतमध्ये जाऊन त्या फंगसच्या बॅक्टेरियाला खातील आणि त्याला तिथे संपवतील. जर तुम्हाला हे शक्य झालं नाही तर तुम्ही काय करायचं, रेडोमिल गोल्ड किंवा क्रिप्टॉक्स 100 ग्रॅम किंवा अलिएट 100 ग्रॅम 1 लिटर पाण्यात टाकून याचं पेस्ट तयार करायची आणि ते तिथे खरडून त्याला लावायची. हा याचा वरवर असणारा उपाय आहे. जमिनीतून संपवायचं असेल तर ट्रायकोबूस्ट DX अधिक सुडोबूस्ट दर महिन्याला एकरी 1-1 किलो टाका. तुम्हाला फायटोप्थोराचं नियंत्रण पहिल्या वर्षी जेवढं असेल त्याच्या पुढच्या दर जरी टाकलं तर दुसऱ्या वर्षी निम्म्यावर येईल, तिसऱ्या वर्षी तुमचं 75% आणि चौथ्या वर्षी 100% संपेल. आणि त्याचबरोबर जर तुम्ही जमिनीमध्ये बोरूचं हिरवळीच्या खताची जर तुम्ही किंवा कंपोस्ट खत किंवा सेंद्रिय खताचा वापर वाढवला तर तुम्हाला 2 वर्षात सुद्धा फायटोप्थोरा हा बगीच्यातून गेलेला सापडेल. आता अशी झाडं सलाटतात, त्याला क्लोरोट्रायटिकम नावाची बुरशी बघा वरून सलाटून उडालं. आता याच्याकरता काय केलं पाहिजे, तुम्हाला जैविक नियंत्रण सांगितलेलं आहे, मी आता रासायनिक नियंत्रण सांगतो तुम्हाला. ब्ल्यू कार्ड कॉपर ऑक्झीक्लोराइड किंवा कॉपर हायड्रॉक्साईड 200 लिटरला 500 ग्रॅम अधिक कवच 300 ग्रॅम विम सुपर किंवा विम सुपर M45 कुमानेल टाकायचं आणि फवारणी करायची. म्हणजे पाण्यातून आतमध्ये जेव्हा जाईल तेव्हा सुद्धा त्या रोगाला अटकाव मिळू शकतो. जर तुम्हाला आंतरप्रवाही जायचं असेल तर क्रिप्टॉक्स किंवा रेडोमिल गोल्ड 500 ग्रॅम किंवा कॅब्रिओटॉक 400, अलिएट 500 आणि नेटिव्ह 150 याचा वापर केला पाहिजे. आता तुम्हाला जर रोगावरती आळा बसवायचा असेल आणि झाडामध्ये जर प्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर तुम्हाला रिच पोटॅश आणि रिच फॉस्फेट याचा वापर केला गेला पाहिजे. आता याचा वापर करताना काय करायचं आहे तुम्हाला, जैविक मध्ये केलिप DX आणि पीबूस्ट DX 500-500 ग्रॅम प्रति एकर हे वापरा. किंवा ज्या कंपन्यांचे तुम्हाला कॉन्सन्ट्रेट पोटॅश आणि फॉस्फेटचे कॉम्बिनेशन मिळत असतील तर त्याचे जे डोजेस आहेत एकरी
1.5 ते 2 लिटर प्रति एकर जमिनीतून सोडायचे आहेत, ते तुम्ही वापरू शकता. पण त्याची उपलब्धता होणं थोडीशी आपल्या ज्या संत्रा आणि मोसंबीच्या बागा आहेत तिथे थोडंसं कठीण आहे. म्हणून त्याकरता तुम्ही के-लिप DX आणि पी-बूस्ट DX चा वापर करा. एकदम तुम्हाला त्याचा फायदा चांगला होऊ शकतो. त्याच्यानंतर जैविक नियंत्रणामध्ये जायचं असेल तर ट्रायकोबूस्ट DX ते तुम्हाला आधी सांगितलं, आता महिन्यातून एकदा वापरणं गरजेचं आहे. किंवा स्पोर प्लस 100 ग्रॅम अधिक PF 100 ग्रॅम अधिक कार्बारिच किंवा सोलोसी 1 लिटर तुम्ही द्या बगीचाला. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला फायटोप्थोराचं नियंत्रण येऊ शकेल. कार्बारिच किंवा सोलोसी वापरायचं कारण एकच आहे, तसा जमिनीचा कर्ब वाढवायला खूप ताकद लागते. पण हे तुम्हाला तात्पुरता कर्ब वाढवण्याकरता हे दोन्ही प्रॉडक्ट इथे चांगल्या प्रकारे काम करतात. मग याच्यामध्ये काय करायचंय, तुम्ही जर कार्बारिच किंवा सोलोसी हे जर तुम्ही दर 2 महिन्यातून एकदा जर बगीचाला वापरले तर कर्बाची लेवल जर त्यांनी तिथे टिकून ठेवली तर दिलेले न्यूट्रिएंट, दिलेले खतं हे व्यवस्थित बगीचाला उपलब्ध होऊ शकतात. आता याच्यामध्ये वरचं नाही मिळालं तुमच्याकडनं तर खाली काय करायचंय, सुडोबूस्ट किंवा सुडोमोनास अधिक बॅसिलस 200 लिटर पाण्यात टाकून तुम्हाला हे फवारायचंय. वरचे फवारू शकता, खालचे फवारू शकता आणि जमिनीत सुद्धा टाकू शकता, काही प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये. आता जी समस्या मगाशी बोललो तुम्हाला, पानगळ आणि मुळकूज, सध्या परिस्थिती अशी आहे, पानगळ चालू आहे आणि मुळकूज पण झालेली. मुळकुजीमुळे पानगळ आहे. याला सगळ्यात रामबाण उपाय कॉपर ऑक्झिक्लोराइड मध्ये ब्ल्यू कार्ड किंवा कॉपर ऑक्झिक्लोराइड किंवा कॉपर हायड्रॉक्साईड 500 ग्रॅम ते 1 किलो 200 लिटर पाण्याला टाकायचं. याच्यामध्ये कवच 300 ग्रॅम टाकायचं. हे टाकून तुम्हाला याची आळवणी करा आणि याची फवारणी करा किंवा पिक्सल. पण मी तुम्हाला जोर देईल तो कॉपर आणि अधिक कवचवरती सांगेल. त्यानंतर तुम्हाला दुसरा जो आहे ते ट्रायकोबूस्ट DX अधिक सुडोबूस्ट DX याचे प्रमाण तयार करून तुम्ही जमिनीला सोडा. माझ्या प्रत्येक याच्यात तुम्हाला जैविकमध्ये ट्रायकोबूस्ट आणि सुडोबूस्ट आलेलं सापडेल. त्याला कारण आहे माझा जोर त्याच्यावरती आहे. बगीचे दुरुस्त झाले पाहिजे आणि बगीचे तुमचे पुढे चांगले चालले गेले पाहिजे. आता काही महत्वाच्या बाबीमध्ये बार्क इटिंग बोअर हा बरोबर यावेळेस लागतो आता आणि पावसाळ्यात लागतो. हा पूर्ण झाडाला बरोबर पाहतो, तिथे पूर्ण त्याच्या समोरच्या दाताने त्याच्या नाग्या असतात त्यांनी पूर्ण छिद्र करतो आणि तिथे एक अंडी सोडतो आणि तिथे अळी तयार होते आणि ती अळी झाडाची मधली नस जी कोळी असते तिला खाते आणि झाडं वाळायला सुरुवात होतात. याला ओळखायचं असेल तर रात्रीच्या वेळेस, सायंकाळच्या वेळेस जर शेतात गेला तर तुम्हाला सापडतात. किंवा कोण्या झाडाच्या खोडाभोवती जर तुम्हाला बाहेर भुगा पडलेला दिसत असेल तर समजायचं की हा बोरर आहे. याच्याकरता काय नाही, सोपं. पांडा सुपर 15 लिटर पाण्यात 60 मिली टाकायचं आणि द्रावण छिद्रात सोडायचं आणि छिद्र बंद करून घ्यायचं. त्याच्यानंतर स्नेल गोगलगाय मोठ्या प्रमाणात अडचण आहे तिच्या. याला स्नेल की किंवा लाईम डस्ट किंवा टोबॅको डस्ट प्रति झाड 80 ग्रॅम झाडाभोवती टाका. हिला आटोक्यात आणणं थोडंसं अवघड आहे पण ही मारायला सुद्धा तेवढी सोपी आहे. हुमणी अळी अजूनही काही लोक सांगतात की त्रास चालू आहे पण ती या महिन्यामध्ये जवळपास कोशात जाते, एवढा त्रास होत नाही. याला जैविक नियंत्रणामध्ये मेटारायझम 1 किलो अधिक बॅसियाना बिवेरिया 1 किलो ठिबकद्वारे तुम्ही सोडा. किंवा रासायनिकमध्ये सगळ्यात रामबाण उपाय पांडा सुपर 2 लिटर अधिक रियान्स 500 मिली प्रति एकर ठिबकने जर सोडलं आणि तेही सायंकाळ जर सोडलं तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला हुमणी अळी मेलेल्या वर सापडतील. एवढं चांगलं पांडा सुपर अधिक रियान्सचे रिझल्ट आलेले आहेत. आता लिंबू, मृग व हस्तबहार नियोजनाचा आपण तुम्हाला सांगतोय, सविस्तर सांगतोय, कारण बरेच लोक म्हणत साहेब लिंबूवरती बोला बोला, म्हणून मी यावेळेस तो विषय घेतलेला आहे. आतापर्यंत आपण संत्रा, मोसंबी, आंबिया बहाराचं नियोजन बघितलेलं होतं. आंबिया बहार हा सध्याच्या परिस्थितीत शेतकरी त्याच्या पूर्णपणे कामावर लागलेले आहेत. तसंच आता लिंबू, मृग, हस्त आणि आंबिया बहार नियोजन असं राहील. कारण मृगाचं लिंबू तर आता चालू झालेलं आहे त्याच्यामुळे त्याच्यासाठी आपल्याला काही करायचं नाही आहे. पण तरी
त्याच्याकरता सायट्रस कॅन्करला जर आटोक्यात आणलं तर ते लिंबूचे सुद्धा फळं तुम्हाला चांगले मिळू शकतात. त्यानंतर हस्तबहाराचं सुद्धा फळं आता छोटे आहेत, त्याचं नियोजन तुम्हाला देतो. आणि आता आंब्या बहाराचं नियोजन लिंबामध्ये काही ठिकाणी बागा फुटायला लागलेल्या आहेत, काही ठिकाणी जसं संत्र्याचा मोसंबीचं आहे तसंच लिंबूचं आहे. लिंबू मध्ये 3 बहार घेतल्या जातात, मृग बहार, हस्तबहार आणि आंब्या बहार. बहाराचे नियोजन चांगल्या प्रकारे करावे, कारण लिंबू हे चांगलं पैसे देणारं पीक आहे. ज्यावेळेस बहार तुटतो, लिंबूचं झाड हे काटेरी असल्यामुळे खूप आतमध्ये जाळी पकडल्या जाते आणि दाट होतं. त्याच्यामुळे तुम्हाला कटिंग करणं, लिंबूचं झाड मोकळं करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि पाणी नियोजन हे चांगलं झालं पाहिजे. लिंबाकरता शेतकरी पाण्याच्या बाबतीत खूप म्हणजे आबाळ करतो झाडांची, म्हणजे त्याचं कुठेही पाणी दिलं चालतं असं नाही. या लिंबूवर्गीय फळझाडांना पाणी हे खोडाजवळ जायलाच नको आहे. त्याच्याकरता त्याची सुद्धा पाण्याचं व्यवस्थापन तुम्ही चांगलं ठेवलं गेलं पाहिजे. आताची सध्याची परिस्थिती अशी आहे की माल बगीचे फुटलेले आहेत. आता बघा, हे लिंबूचा बगीचा, आंब्या बहार काही ठिकाणी. कीड व रोग नियोजन कसं केलं पाहिजे? लिंबावरती मोठ्या प्रमाणात सायट्रस सिला या किडीचा फूट नवीन पालवीवर दिसतात, प्रादुर्भाव आढळतो, जो इथे दिसतोय तुम्हाला. आणि त्याच्यावरती स्केल नावाची कीड, म्हणजे पानावरती पांढरा डाग आणि त्याच्यामध्ये पिवळपणा, त्याला स्केल म्हणतात. तर तो सहसा लवकर आटोक्यात येणं कठीण आहे. त्याच्याकरता तुम्हाला ट्रान्सलामिनार ॲक्शन असलेलं सरेंडर हे जर तुम्ही मारला आणि त्याच्यासोबत जर पांडा सुपर असला तर तो तुम्हाला आटोक्यात चांगल्या प्रकारे येऊ शकतो. त्याच्यानंतर सगळ्यात लिंबू करता रोग म्हणजे सायट्रस कॅन्कर. पूर्ण फळावरती खवले, काडीवरती, पानावरती खवले. याच्याकरता सगळ्यात चांगलं म्हणजे कॉपर हायड्रॉक्साईड किंवा ब्ल्यू कार्ड अधिक स्ट्रेप्टोसायक्लिन किंवा कासुगामायसिन किंवा प्लॅन्टोमायसिन किंवा व्हॅलिडामायसिन अँटीबायोटिक्स तिथे गरजेचे आहे. आणि अँटीबायोटिकचे जर रिझल्ट पाहिजे असेल तर तुम्हाला ब्ल्यू कार्ड शिवाय पर्याय नाही. कुठल्याही बुरशीनाशकाबरोबर अँटीबायोटिक्स न वापरलेलं बरं. फक्त वापरायचं असेल तर ज्या ठिकाणी कॉपरचा अंश आहे अशाच बुरशीनाशकामध्ये त्याचा वापर करा. हे तुम्हाला दर महिन्यातून 2दा जर मारलं तर तुमची बाग याच्यापासून मुक्त राहू शकते. आणि तुम्हाला झाडाला बोर्डो पेस्ट सुद्धा लावणं गरजेचं आहे, कारण लिंबू बागायतदार फार कमी प्रमाणात झाडांना बोर्डो पेस्ट लावतो. खर्च वाढते साहेब, हे होते ते होते. बोर्डो पेस्ट तुम्हाला झाडं टिकवायची असेल तर झाडाची व्यवस्थापन चांगलं झालं पाहिजे, तरच तुम्हाला बगीचा पैसे दिला, नाही तर देणार नाही बगीचा पैसे. फवारणीचं नियोजन मध्ये तुम्हाला सांगितलंय रियान्स सरेंडर अधिक विमसोवर 20 रुपये किंवा डिझायर 30 मिली अधिक पांडा सुपर अधिक पिक्सल अधिक बेस्टिकर. साधं सोपं नियोजन आहे. हेच दोन्हीपैकी कुठलाही फवारा दर महिन्यातून किंवा 21 दिवसातून एकदा जर मारला तर काही फरक पडत नाही, काही औषध बदलायची गरज नाही, काही नाही. फक्त बुरशीनाशक मध्ये विम सुपरच्या ऐवजी तुम्ही ब्ल्यू कार्ड अधिक स्ट्रेप्टोसायक्लिन घ्या, सगळ्यात अतिउत्तम. कुठलंही अलिएट नाही, रेडोमिल नाही किंवा क्रिप्टॉक्स नाही किंवा नेटिओ नाही किंवा कॅब्रिओटॉप नाही. लिंबू करता तुम्हाला कॉपर ऑक्झिक्लोराइड मध्ये ब्ल्यू कार्ड किंवा कॉपर हायड्रॉक्साईड मध्ये कोसाइड 3000 अधिक कासोगामायसिन किंवा स्ट्रेप्टोसायक्लिन जर रेग्युलर घेतलं तर तुम्हाला लिंबूची बाग तुमची सशक्त राहू शकते. आता हस्तबहाराचं का घ्यावं? माझा जोर सगळं हस्तबहारावरती असते. माझ्या लिव्हा फोन येतो, हस्तबहार का? हस्तबहार हा तुम्हाला फळ केव्हा देतो? बरोबर जेव्हा उन्हाळ्याची चाहूल लागते त्यावेळेस हस्तबहाराचा माल निघतो आणि त्याला तुम्हाला पैसा भरपूर होतो. म्हणून हस्तबहारावरती तुम्हाला जोर द्यायला पाहिजे. आणि हस्तबहारावरती जर जोर द्यायचा असेल तर मृग जर फुटला असेल तर तो मृग खाली कसा आणायचा आणि त्या नवतीचं नियोजन करून हस्तबहार कसा फोडायचा हे तुम्हाला ज्यावेळेस तुम्हाला हस्तबहार फोडायची वाटत असेल की आता फोडायचं त्यावेळेस तुम्ही माझ्याशी बोला, मी तुम्हाला त्याचं नियोजन पूर्णपणे सांगेल. माझा नंबर आहे 98 81 81
70-88. आणि जुलै महिन्यापासून या बागेला तुम्हाला पाणी बंद ठेवावं लागतं, उडवी मशागत करावी लागते, कारण तेव्हा पाऊस चालू असतो, त्यामुळे पाणी बगीच्यात थांबलं नाही पाहिजे, तर या बहार तुमच्यापैकी हातात येऊ शकतो. आता बहार फोडण्यासाठी खालील प्रमाणे तुम्हाला नियोजन करायला पाहिजे. त्यात काय, सप्टेंबर महिन्यामध्ये परिस 05234 अधिक झिंक अधिक प्रोपिको ही फवारणी 21 ते 30 दिवसामध्ये 2दा करा. याच्यामध्ये जसं मोसंबी आणि संत्र्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे, स्टोरेज, त्याच्यानंतर नर फुलातून मादी फुलाचं कन्व्हर्शन आणि नवतीला स्ट्रॉंग बनवणं हे याचं काम आहे. म्हणजे निश्चितच बगीचा तुमचा फुटायला सुरुवात होतो. त्याला दुसरा पर्याय आहे लिओसिन किंवा चमत्कार. 300 मिली प्रति 200 लिटर पाण्यात टाकून तुम्ही फवारू शकता. हे फवारणी बाग फोडण्याच्या अगोदर 2दा तुम्हाला करावी लागते. तिसरा पर्याय पेक्लेबुट्राझॉल 23% येतं, 40% येतं. या संजीवकाचा वापर जरी केला तरी बगीचे फुटतात, पण हे संजीवक वापरताना तुम्हाला बगीच्याला खानपान जे करायचं आहे, खत द्यायचे, तो डोस नेहमीपेक्षा 1.5 पटीने तुम्हाला वाढवावा लागेल. जर काही ठिकाणी आता पाऊस पडला, बगीचे वाया चाललेले, मी लोकांना सांगितलं की तुम्ही पेक्लेबुट्राझॉल मारा. सहसा मी रिकमेंड करत नाही, पण तुम्हाला बगीचा फोडायचा असेल तर पेक्लेबुट्राझॉल तुम्ही मारा, बगीचे तुमचे फुटून येतील. पण खताचं नियोजन तुम्हाला चांगलं करावं लागेल, जेणेकरून तुमचे झाडं वाचतील. ताण तोडण्याकरता पहिलं पाणी हलकं, 10 दिवसानंतर मोठे पाणी. जे तुम्हाला संत्रा मोसंबीमध्ये स्टार्टिंगला ठिबकने द्यायचं असेल 4 ते 5 तास ठिबक, दर 3 दिवसांनी कमीत कमी 8 तास ठिबक चालवा. पहिलं 4 ते 5, नंतर 8 तास. बाग फुटल्यानंतर पाण्याचं जे मकदुराप्रमाणे, जमिनीच्या मकदुराप्रमाणे तुम्हाला पाण्याचं नियोजन करावं लागेल. जशी तुमची जमीन हलकी भारी कशी आहे त्याप्रमाणे तुम्ही नियोजन करा. खत व्यवस्थापनामध्ये सोबत पहिले बेसल डोस ब्रूक बार घ्यायचा असेल तर तुम्हाला मे महिन्यामध्ये टाकावं लागेल. हस्तबार घ्यायचा असेल तर तुम्हाला जूनमध्ये टाकावं लागेल, जून जुलैमध्ये. आंबिया बार घ्यायचा असेल तर तुम्हाला ऑक्टोबरमध्ये बेसल डोस टाकावा लागेल. त्याच्यामध्ये ट्रायकोबुस DX आहे, पीबुस DX आणि केलिप DX तुम्हाला टाकणं गरजेचं आहे. 15 दिवसानंतर बेसल डोस टाकल्यानंतर जेव्हा पुढचं पाणी चालू होईल त्यावेळेस तुम्हाला DAP 1 किलो प्रति झाड, पोटॅश किंवा 10-26-26 1.5 किलो. आणि जेव्हा बाग फुटली तेव्हा काय करायचं पाहिजे, बाग फुटलेली आहे, सेट सुरू आहे, युरिया 200 ग्रॅम प्रति झाड अधिक पोटॅश 300 ग्रॅम अधिक NPK बुश DX 15 ग्रॅम हे प्रति झाड तुम्हाला देणं गरजेचं आहे, जेणेकरून फळाची गुणवत्ता चांगली राहील आणि डेव्हलपमेंट लवकर वाढीला मदत होईल. आता याच्यात दुय्यम अन्नद्रव्ये हे सुद्धा तुम्हाला दुसऱ्या डोस बरोबर द्यायचे. दुसऱ्या डोस बरोबर म्हणजे बेसल डोसच्या नंतर 15 दिवसांनी जो डोस द्याल तुम्ही खताचा खरा, त्या डोस बरोबर मॅग्नेशियम, झिंक, फेरस, बोरॉन आणि सल्फर 100-100-100 50-30 हे प्रति झाड तुम्हाला देणं गरजेचं आहे. आता जैविक व्यवस्थापन, आता काही ठिकाणी काल असं चालू असतात फोन रोजचेच आहेत, साहेब बघा बगीचे फुलात आलेले आहे पण कीड पण दिसते आणि मधमाशी पण आहे. मग अशा वेळेस तुम्ही सरळ बॅसियाना बेवेरिया अधिक व्हर्टिसिलियम प्रत्येकी 75 ते 100 ग्रॅम प्रतिपंप घ्या आणि फवारा. याच्यावरती तुम्हाला याच्याबरोबर कुठले कीटकनाशक किंवा बुरशीनाशक वापरू नका, कारण त्यावेळेस तिथे मधमाशी असते आणि मधमाशीला जैविकला प्रॉब्लेम येत नाही, बाकीच्या रासायनिकाला प्रॉब्लेम येतो. त्याच्यानंतर मग काय करायचंय तुम्हाला, जर कॅन्करसाठी किंवा शेंडे मरत असतील किंवा रोप मरत असेल, फवारणी किंवा आळवणी करायची. सोडोबुस DX 100 ग्रॅम अधिक ट्रायकोबुस DX 100 ग्रॅम याची आळवणी करायची. फवारणीमध्ये फक्त एकटं सोडोबुस घ्यायचं, ट्रायकोबुस DX ची फवारणी घेऊ नका, कारण ट्रायकोबुस DX हे फवारणीतून पाहिजे तेवढं तुम्हाला काम करत नाही. कलम सशक्त झाली पाहिजे, झाड चांगलं राहिलं पाहिजे, याच्यासाठी NPK बुश DX 500 ग्रॅम प्रति एकर शेणखतामध्ये मिसळून द्या. जैविक खताचा वापर जसा जसा तुम्ही 1.5 ते 2 महिन्यातून एकदा कराल ना, एक वेळ अशी येईल की तुम्हाला रासायनिक खतं वापरण्याचं प्रमाण तुमचं निम्म्यावर येऊ शकते. म्हणून तुम्हाला सांगतो की जैविक खतं आणि हिरवळीचे खतं
ह्याचा वापर वाढवा, रासायनिक खताचा वापर कमी करा. जेवढं जैविक वापराल तेवढं फायद्याचं आहे. कारण जमिनी ह्या दिवसेंदिवस तुमच्या बंजर होत चाललेल्या आहेत, त्या प्रतिसाद देत नाही आहेत पिकाला वाढायला. त्यासाठी तुम्हाला जैविक, कंपोस्ट किंवा हिरवळीचं खत याचा वापर तुम्हाला वाढवला गेला पाहिजे. आता संत्रा आणि मोसंबीमध्ये आंबिया बहार, लिंबूमध्ये आंबिया बहार या विषयावरती तुम्हाला मी सविस्तर सांगितले. याच्यामध्ये कोणाला काही अडचण असेल तरी तुम्ही माझ्याशी फोनवरती बोलू शकता. आता मृग बहारामध्ये आपल्याला काय करायचं आहे? मृग बहारामध्ये थ्रिप्स, कोळी ह्या आहेतच. मिलीबग काही ठिकाणी येतो, काही ठिकाणी स्केल आहे, लेमन बटरफ्लाय आणि फळमाशी ही याच्यामध्ये येऊ शकते. तशी लेमन बटरफ्लाय आणि फळमाशी ही आंब्यामध्ये जेवढ्या मोठ्या प्रमाणात त्रास देते तेवढ्या प्रमाणात या बहाराला त्रास देत नाही, पण या बहाराला कोळशीचा त्रास जास्त होतो. आता मगाशी बोललो तुम्हाला मी की थ्रिप्स काय करते. थ्रिप्सचा डॅमेज बघा इथे. मगाशी तुम्हाला मी पानावरती दाखवलेला होता, आता तुम्हाला फळावरती दाखवतो. हे जेवढं त्यांनी हिरवं खाल्लं, म्हणजे याच्या खालची जर तुम्ही फोड खाल्ली तर त्याला चव काहीच नाही, कारण त्याला हरितद्रव्य मिळालेलंच नाही आतमध्ये. इथे हरितद्रव्य मिळालेलंच नाही, तुम्हाला या फळाची काहीच चव येणार नाही. मग याचा जर आटोक्यात आणायचं असेल तर डिझायर आहे, रेज आहे, स्पिनोसॅड म्हणून आहे, ते वापरा. आणि बेस्ट स्टिकर 70 मिली याच्याप्रमाणे याचा फवारा घ्या. कोळीसाठी मगाशी दाखवलेल्या कोळीचे सुद्धा काय होतं, काही ठिकाणी कोळीचे याच्यापेक्षा जसं थ्रिप्स दिलेलं आहे फक्त कोळीचं असं, आता इथे हे आहे कोळीचं तुम्हाला असं ठिकठिकाणी सापडतं, हे जसं दिसतंय तसं खाली. त्याच्याकरता सल्फाबुस सगळ्यात बेस्ट, बिंदास वापरा, काही होत नाही. नाहीतर नाही मिळालं तर डायकोफॉल आहे, मॅजिस्टर आहे, ओमाइट आहे, हे तुम्ही घेऊ शकता. पण संत्रा, मोसंबी आणि लिंबू वरती फवारणी करताना बेस्ट स्टिकरचा वापर करणं अनिवार्य आहे. मिलीबगचा मोठ्या प्रमाणात त्रास हा मोसंबीमध्ये दिसतो. जिथे जोड मोसंबी असेल तिथे जास्त आहे. याच्याकरता तुम्हाला डिझायर 400 मिली किंवा रियान्स द बेस्ट, आणि त्याच्यामध्ये फ्युमिगेशनसाठी पांडा सुपर हे घ्या, आणि सोबत ब्रिगेड बी घ्या. फक्त इथे बुरशीनाशक घेऊ नका, आणि स्टिकर आवश्यक आहे. कोळशीचं तुम्हाला मगाशी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे नियंत्रण करा. रियान्स सरेंडर सगळ्यात चांगलं, किंवा पांडा सुपर अधिक ब्रिगेड बी. कोळशीचं नियंत्रण करणं गरजेचं आहे. झाडाचं आयुष्य वाढवायचं असेल तर कोळशीला आटोक्यात आणलं तुम्हाला गरजेचं आहे. जर कोळशीयुक्त झाड झालं तर त्या झाडाची डेव्हलपमेंट होत नाही, पानाचं संश्लेषण क्रिया बंद होते, झाड वाढत नाही, पानं तुम्हाला जागेवर थांबलेलं सापडते. जोपर्यंत त्याच्यावरचे कोळशीची बुरशी हटणार नाही तोपर्यंत झाडाचं पर्णछिद्र मोकळे होणार नाही, आणि पर्णछिद्र जोपर्यंत मोकळे होणार नाही तोपर्यंत ते श्वासोच्छ्वास घेणार नाही, किंवा कुठलाही हवेतून मिळणारा नत्र आहे हे ते प्रकार ते करू शकणार नाहीत. आता मृग बहाराच्या पहिले आता फळाचं सगळ्याचं डेव्हलपमेंट काय करायला पाहिजे? 20-20-0-13 किंवा 24-24-08 किंवा 9-24-24 किंवा 8-21-21 अधिक पोटॅश 500 ग्रॅम अधिक 200 ग्रॅम किंवा याप्रमाणे जर तुम्ही खतं दिली तर फळाच्या तुमच्या क्वालिटी गुणवत्ता चांगली सापडेल. पण याच्याबरोबर तुम्हाला रायझर देणं गरजेचं आहे आता, कारण मुळे जी आहेत ती काळपट पडलेली आहे. पांढरं मूळ चांगलं फुटायला पाहिजे असेल तर रायझर जीची तिथे नितांत गरजेची आहे. आणि हे दिल्यानंतर बरोबर 15 दिवसांनी तुम्ही NPK बूस्ट DX 100 ग्रॅम 1 किलो प्रति एकर द्या. त्यानंतर 15 दिवसांनी तुम्ही P बूस्ट DX 500 ग्रॅम अधिक K लीफ DX 500 ग्रॅम द्या. मग मला तुम्ही सांगा फळाची गुणवत्ता कशी आहे. आणि ज्यांना ड्रीप मधून द्यायचं असेल तर त्यांनी आता 17-6-20 हे एक रिकोवा रेडको कंपनीचं नवीन खत आलेलं आहे ते तुम्ही द्या, एकरी 2.5 किलो. त्यानंतर पुढच्या महिन्यामध्ये बिग बी 5 किलो 15 दिवसांनी 2दा द्या, आणि मधात एकदा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात बिग बी 100 ग्रॅम अधिक भरारीचा फवारणी घ्या. आणि हीच फवारणी शेवटी रिपीट करा. तुम्हाला फळाची गुणवत्ता, फळाची क्वालिटी, गोडी ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या सापडतील. याप्रमाणे जर नियोजन केलं तर तुमचं बगीचे हे मृगाचे चांगल्या प्रकारे येऊ शकतात.
फवारणीमध्ये काय, या महिन्यातल्या फवारणी तुम्हाला सांगितलेल्या मी. सरेंडर अधिक रेयान्स किंवा रावडी अधिक विसर क्रिप्टॉस किंवा रेडोमिल कॅप्रिटॉप कुठल्याही पैकी एक बुरशीनाशक तुम्ही घेऊ शकता, काही प्रश्न नाही त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये फळाची गुणवत्ता जर चांगली पाहिजे असेल तर पहिला फवारा हा टॉपअप अधिक परिस्पर्श सल्फाबुश, दुसरा फवारा रायबा अधिक बिग बी तुम्हाला मग सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर तिसरा फवारा रायबा बिग बी अधिक भरारी. याप्रमाणे हे 2 फवारे जर तुमचे झाले तर तुमच्या फळाची गुणवत्ता कशी येते ते मला तुम्ही सांगायचं आहे. आणि खत देताना 17-6-20 हे कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि ट्रेस एलिमेंट असलेलं खत आहे. हे खत तुम्ही फवारणीतूनही देऊ शकता आणि जमिनीतून एकरी 2.5 किलो देऊ शकता. याचे रिझल्ट्स जे आम्हाला डाळिंबामध्ये मिळालेले आहेत त्याप्रमाणे मी तुम्हाला रिकमेंड करतो आहे. हे सगळीकडेच उपलब्ध होईल हे तुम्हाला मी सांगू शकत नाही. जरी उपलब्ध झालं नाही तरी पण आपण सरळ 9-24-24 एकरी 20 किलो या महिन्यात चालू करा. त्याच्याबरोबर रायझर लिक्विड आणि टॉपअप द्या आणि त्याच्यानंतर मग पुढे एकरी 5 किलो बिग बी आणि दर 15व्या दिवशी आणि नंतर बिग बी अधिक भरारीचे फवारणी घ्या. तुम्हाला मृगाची फळं ही खूप चांगली आणि क्वालिटीची सापडतील, वजनदार सापडतील आणि गोडीयुक्त सापडतील. या प्रमाणात जर तुम्ही केलं तर फार बरं आहे. मृग बहाराच्या बाबतीत गुणवत्ता वजन या वाढण्याकरता कोळशी आणि कोळीचं नियंत्रण तुम्हाला सांगितलेलं कसं केलं पाहिजे. वायबार नियंत्रण सांगितलेलं आहे, फळमाशीचं नियंत्रण आणि फुगवणीची याच्या बाबतीत तुम्हाला पूर्णपणे मी माहिती दिलेलीच आहे. प्रादुर्भाव दिसतो लाईव्ह मध्ये सगळी माहिती दिलेली आहे. वायबार का होतो हे पण तुम्हाला सांगितलेलं आहे. फवारणीमध्ये व्हॅलिडामायसिन, स्ट्रेप्टोसाइक्लिन, झिंक, ETTA याची गरज का आहे हे पण याचं महत्त्व पण पटवून दिलेलं आहे. फळमाशी नियंत्रणाकरता लाईट ट्रॅप, सायंकाळची फवारणी महत्त्वाची आहे. फळ फुगवण, रंग, गोडी या बाबतीत फॉस्फेट आणि पोटॅशची गरज आहे. त्याच्यामध्ये केलिप DX आणि पीबूस DX वापरा. त्याच्यानंतर बिग बी ते वापरा. तुम्हाला फळाची गुणवत्ता चांगली सापडेल आणि झाडाची ताकद बरकरार राहील. ही उत्पादनं जर वापरली तर निश्चितच तुम्हाला चांगल्या प्रतीचं उत्पन्न मिळू शकेल. व्यापारी सुद्धा म्हणाल की नाही बगीचा खूप चांगला आहे. याप्रमाणे मी तुम्हाला आजचं नियोजन दिलं. याच्यामध्ये कुठेही जरी अडचणी असतील तरी तुम्ही 88-88-16-78-88 या फोनवरती संपर्क करू शकता किंवा 98-81-81-70-88 वरती फोन नंबरवरती संपर्क साधा. जे काही याच्यावरती प्रश्न येतील, जर प्रश्न भरपूर आले तर ते तुम्हाला मी शुक्रवारी त्याची उत्तरं देईल. कमी आले असतील तर माझ्या टीमला सांगेल की तुम्ही त्याला त्याची उत्तरं द्या. नमस्कार. जय महाराष्ट्र.